आपल्यासोबत आमदार बच्चू कडू आहेत। भाऊ काय सांगणार, महायुतीचं आज पत्रकार परिषद झाली आणि त्या बॅनरवर जे आधी तुमचा फोटो लागायचा, आता फोटोने कुठेतरी तुम्हाला महायुतीतून बेदखल केलं जातं का, काय सांगणार? चांगली गोष्ट आहे ना, कोणाला आवड आहे त्या बॅनरवर आमचे फोटो टाकायचे? त्यांना काही आमची काही मागणी होती का आमचा बॅनरवर फोटो टाका काय करा? तो विषयच नाही। आम्ही इथं लढतो आहे, शेतकरी शेतमजुरांना घेऊन लढतो आहे आणि जिंकतो पण आहे। प्रसाद लाड यांनी म्हटलं की बच्चू कडूंनी सांगितलं आहे की महायुतीमध्ये आम्ही नाहीत, कसं पाहतात? त्यांना कोणी सांगितलं मला माहीत नाही। त्यांनी त्यांच्याशी कोणाशी बोलणं झालं हे त्यांना विचारून घ्या पहिले, आणि त्यांनी निर्णय घेतला तर स्वागतच आहे, हे पहिलेपासूनच सांगतोय आम्ही। जेव्हा नवनीत राणांना भाजपकडनं उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती त्यावेळेस तुम्ही प्रखर विरोध केला होता, सोबतच अडसूळ पितापुत्रांनी विरोध केला होता। परंतु अशातच काल अभिजित अडसूळांच्या घरी राणा दाम्पत्य गेलं, त्यांनी त्यांचं स्वागत देखील केलं। त्यावर अभिजित अडसूळांनी प्रतिक्रिया दिली की राजकारणात कोणी कायम शत्रू नसतो किंवा मित्र नसतो, कसं पाहता त्यांच्या प्रतिक्रियेकडे? मला वाटतं त्याला काही आता अर्थ नाही आहे। त्यांच्या आनंदरावजी अडसूळ त्यांचे पिता त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही काम करणार नाही, आणि खूप दूर प्रचार केलेला आहे। आणि आता कोणाच्याही पाठिंब्याने समर्थन झालं तर राणा 1 लाखाच्या वरती जाणार नाही। 1 लाख मोठ्या मुश्किलनं त्यांना भेटून पाहिजे, कारण प्रचंड नाराजी कार्यकर्त्यामध्ये, भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये आहे, आणि ती नाराजी त्यांनाच त्यांचे वक्तव्य पाळणार आहे। मोदीजींची लाट असताना सुद्धा मी निवडाला, हा अहंकारपणा असेल किंवा स्वाभिमान आणि भाजपाची जे लढाई अंतर्गत सुरू आहे, या लढाईत राणा 1 लाखाच्या वर जाऊ शकणार नाही। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। मोदींची सभा होते उद्या, मला वाटतं मोदीजींच्या सभेचा परिणाम या सगळ्या भागामध्ये होताना आखरी व्यक्तिमत्व उमेदवाराच्या याच्यावर बरंचसं निर्भर असतं, आणि सभा झाल्यानंतर लोक मोदीजींना स्वीकारेल पण राणाला स्वीकारणार नाही अशी अवस्था आहे। त्याच्यानं हे लोकांना कळून चुकलं आहे का यावेळेस नवनीत राणा मतं घेऊ शकणार नाही, निवडून तर दूरच गोष्ट आहे, पण ते 1-1.5 लाखाच्या वर जाणं मुश्किल आहे, फार कठीण राहील। राज्यात किती सीटा लागतील महायुतीच्या आणि महाविकासकडच्या? ते मला माहीत नाही, मला तर अमरावतीपुरतं माहीत आहे। किस तरह होते आमदार बच्चू कडू, कॅमेरा अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।